हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मटर पनीर पुलाव तयार केलेला आहे. तो आज आपण बघत आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा आपण मसाला तयार करून घेणार आहे. तर पुलाव तयार करण्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ घेतला आहे. तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. पुलाव तयार करण्यासाठी आपण 3 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा आपण स्वच्छ पाण्यामध्ये अर्धा तास तांदूळ आपण भिजत ठेवणार आहे. 1 लिटर दुधाचे एवढे मी पनीर बनवून घेतलेले आहे आणि पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. गरम तेलामध्ये आपण पहिल्यांदा काजू तळून घेत आहे. काजू तळून झाल्यानंतर आणि असा लालसर कलर आल्यानंतर आपण काजू काढून घेत आहे. याच कढईमध्ये आपण पनीरही तळून घेत आहे. गरम तेलामध्ये पहिल्यांदा मी थोडे पनीर तळून घेत आहे आणि नंतर राहिलेले पनीर मी दुसऱ्या बॅचमध्ये अशा 2 बॅचमध्ये पनीर आहे ते तळून घेतलेले आहे. पनीर तळून झाल्यानंतर आणि असा कलर आल्यानंतर आपण पनीर काढून घेतलेले आहे. त्याच तेलामध्ये आपण 4-5 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. तेही आपण गरम तेलामध्ये तळून घेत आहे. कांदा लालसर झाल्यानंतर तळून झाल्यानंतर आपण काढून घेतलेला आहे. कढईतील तेल आहे ते आपण बाजूला काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा शहाजिरा, 1 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून आपण भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पाणी आणि मीठ टाकून आणि कोथिंबीर टाकून पाणी आपण उकळून घेतलेले आहे. हे गरम केलेले पाणी आपण पुलाव तयार करण्यासाठी वापरणार आहे. पातेल्यामध्ये आपण पुलाव तयार करून घेत आहे. त्यासाठी आपण 2 पळी तेल गरम केले आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले भाजून घेणार आहे. त्यामध्ये 2 चक्रीफूल, 5-6 लवंगा, 5-7 काळी मिरी, 2 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, जायत्री आणि 1 चमचा जिरे आपण गरम तेलामध्ये भाजून घेणार आहे. 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण गरम तेलामध्ये घालून परतून भाजून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा आपण तयार केलेला मसाला आहे त्यातील आपण अर्धा मसाला पुलाव तयार करण्यासाठी वापरत आहे आणि अर्धा मसाला आहे तो आपण आमटीसाठी वापरणार आहे. तयार केलेल्या मसाल्यातील अर्धा मसाला टाकून आपण भाजून घेतलेला आहे. 4 ते 5 आपण हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे. 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तेही आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेणार आहे. थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकत आहे आणि सर्व मसाले परतून भाजून घेत आहे. दोन मिनिटे झाकण ठेवून आपण सर्व मसाले आहेत ते भाजून घेणार आहे. तर 2-3 मिनिटे झाकण ठेवून आपण सर्व मसाले आहेत ते भाजून घेतलेले आहेत. भाजून घेतलेले मसाले सर्व आपण परत एकदा परतून घेत आहे. यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर टाकत आहे. मसाल्याच्या डब्यातील छोटा 1 चमचा आपण यामध्ये हळद पावडर टाकत आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकत आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर आपण टाकत आहे आणि हे सर्व मसाले आपण चांगले परतून एकत्र करून घेत आहे. अर्धी वाटी गाजर चिरून घेतलेले आहे तेही आपण यामध्ये टाकत आहे आणि परतून घेत आहे. 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे तोही आपण या मसाल्यामध्ये घालून परतून घेत आहे. दोन 3 चमचे दही घालून आपण सर्व मसाल्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून परतून घेत आहे आणि झाकण ठेवून आपण मसाले आहेत ते 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे. 4-5 मिनिटे झाकण ठेवून आपण सर्व मसाले, गाजर आणि वाटाणा शिजवून घेतलेला आहे. शिजवून घेतलेले मसाले आहेत ते आपण परत एकदा परतून घेत आहे. तांदूळ आपण 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला तो आपण पाण्यामध्ये ठेवलेला तो आता आपण गाळून घेतलेला आहे. भिजवलेला तांदूळ घालून तो आपण सर्व मसाल्यामध्ये चांगला परतून घेत आहे.
तांदूळ सगळा एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण उकळून घेतलेले पाणी आहे जे गरम करून बाजूला ठेवले होते, ते गरम केलेले पाणी आपण आता भातामध्ये घालून तांदूळ आहे तो आपण शिजवून घेणार आहे. तर या ठिकाणी गरम केलेले पाणी पुलाव तयार करण्यासाठी घेतले तरी चालेल. पाणी घातल्यानंतर आपल्याला सर्व चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण थोडेसे चवीसाठी मीठ टाकत आहे. तर पहिल्यांदाही आपण पाण्यामध्ये आणि मसाल्यामध्ये थोडेसे मीठ टाकले होते, त्यामुळे आता आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकून 1 ते 1.5 चमचे आपण तूप टाकत आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये आपण थोडेसे 1 ते 2 थेंब केवडा जेल टाकत आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये आपण अर्ध्या लिंबूचा रस पिळून घालत आहे आणि सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. झाकण ठेवून आपण पुलावाला चांगले खळखळून उकळी आणून घेतलेले आहे आणि परत एकदा आपण पुलाव परतून घेत आहे. पुलाव तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी कांदा तळून घेतलेला, तो तळून घेतलेला कांदा आपण पुलावामध्ये घालत आहे आणि पुलाव एकत्र मिक्स करून घेत आहे. काजू आणि आपण पनीर तळून घेतलेले तेही आपण या पुलावामध्ये घालत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण पुलावामध्ये घालत आहे आणि पुलाव आपण झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेणार आहे. तर पातेल्याखाली आपण तवा ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरती पुलाव आहे तो 10 मिनिटे आपण शिजवून घेतलेला आहे आणि पुलाव शिजल्यानंतर अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तयार झालेला पुलाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण मटर पनीर पुलाव तयार केलेला आहे आणि तो खाण्यासाठी तयार झालेला आहे. तयार केलेला पुलाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण मटर पनीर पुलाव तयार केलेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.